उन्हातली सावली, माऊली माझी स्वामी समर्थ माऊली, माऊली माझी स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. लवकरच कोजागिरी पौर्णिमा आहे. तर कोणत्या तिथीला कोजागिरी पौर्णिमा आहे ते सांगते. आणि या कोजागिरी पौर्णिमेला खंडग्रास चंद्रग्रहण आहे. त्यामुळं कोणते नियम पाळायचे आणि दूध ग्रहण करायचं का नाही तेही मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. तर 28 ऑक्टोंबर 2023ला कोजागिरी पौर्णिमेला खंडग्रास ग्रहण आहे. तर त्या दिवशी ग्रहण हे रात्री 1:05 लागतंय. तर आपल्याला जी कोजागिरीची पौर्णिमा आपण दरवर्षी दिंडोरी प्रणीत मार्गातून करतो, ती पूजा आपल्याला 12:30 ते 1:45च्या दरम्यान आवरून घ्यायची आहे, उरकून घ्यायची आहे. 7:30 वाजता सायंकाळी वेध चालू होत आहेत. त्यामुळे वेध लागण्यापूर्वी सर्वांनी जेवण करून घ्यावं आणि आपण 12 ते 12:30 या अर्ध्या ते पाऊण तासाच्या वेळात आपल्याला लक्ष्मी, कुबेर आणि चंद्रांची सेवा करायची आहे आणि इंद्रदेवतांची सेवा करायची आहे. ती सेवा कशी करायची, त्याची मांडणी कशी करायची याचा व्हिडिओ मी सेपरेट करणार आहे. आज फक्त कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आणि सेवा उपाय कोणते करायचे ते मी सांगणार आहे. त्यामुळे वेधात आपण जेवण करत नाही, त्यामुळे वेध चालू असताना कुणीही जेवण करू नये. आणि दुधाचा नैवेद्य जो आपण चंद्र प्रकाशात ठेवणार आहोत तो 12:30 ते 1:45 या दरम्यानच ठेवायचा. तो आपण केलेल्या पूजेला तो नैवेद्य दाखवायचा, तिन्ही देवतांना दाखवायचा आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला तो ग्रहण करायचा आहे. कारण वेद चालू झाल्यामुळे ते अमृततुल्य दूध आपण पिऊ शकत नाही. तर ते दुसऱ्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सर्वांनी प्यायचं आहे. तर ज्यांना कुणाला ग्रहणात मंत्र उजळायचे आहेत त्यांनी ग्रहण चालू असताना आपल्या सर्व तुम्ही ज्या मंत्राचा यथाशक्ती जप करता, मग गायत्री मंत्र असेल, नवार्णव मंत्र असेल, स्वामींचा मंत्र असेल, कोणताही मंत्र तुम्ही जास्तीत जास्त ग्रहणात जप करू शकता. त्यामुळे या मंत्रांची ताकद अधिक पटीने वाढते असं गुरुमाऊली म्हणतात. त्यामुळे तुम्ही ही सेवासुद्धा करू शकता. तर पूजेची मांडणी कशी करायची याचं मी नंतर माहिती देईन. तर कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व आपण पाहूयात. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव. या दिवशी चंद्र स्वतःच्या 16व्या कलेने फुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असतो. संपूर्ण वर्षात त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा असतो आणि कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र अधिक आकर्षक वाटतो. चंद्राचा प्रकाश शांत व शीतलही असतो. एवढेच नाही तर तो उपयोगी व उपकारही करतो. शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधींच्या गुणांनी पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे. त्यामुळे गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगताना असं म्हणतात, पुष्पानी चौषधी सर्वा सोमी भूत्वा रसात्मक. अर्थ याचा असा आहे, रसात्मक सोम बनून मी सर्व औषधींना पुष्ट करतो. म्हणजे जेव्हा आपण चंद्रप्रकाशात त्या दिवशी आटवून दूध ठेवतो तेव्हा त्याचं ते औषध तयार झालेलं असतं, अमृत तयार झालेलं असतं. जे अमृत ते आपण लक्ष्मी, कुबेर आणि इंद्रदेवतांना दाखवू शकतो त्याचं नैवेद्य. आणि आपण ग्रहण केल्यामुळे आपल्या अनेक आरोग्याला शुभदायक असतं आणि आपल्या अनेक आजारांवरती उपयोगी असतं. त्यामुळे या दिवशी सर्वात जास्त चंद्रांची, कुबेरांची, लक्ष्मींची आणि इंद्रदेवांची आपल्याला सेवा करायची आहे आणि उपायही करायचे आहेत, तेही मी तुम्हाला सांगते. तर आपल्या महत्त्वाच्या गरजा भागवण्यासाठी लक्ष्मीची प्रत्येकाला गरज असते. आपल्या दैनंदिन गरजेसाठी लक्ष्मी ही प्रत्येकाला लागते. तर अनेक लक्ष्मींच्या प्राप्तीसाठी सेवा आपल्या दिंडोरी प्रणीत केंद्रात दिल्या जातील. त्यातीलच अत्यंत महत्त्वाची सेवा ही कोजागिरी पौर्णिमेला केली जाते. नावातच अर्थ आहे कोजागिरी पौर्णिमेचं की कोण जागरती, म्हणजे कोण जागा आहे हे पाहण्यासाठी लक्ष्मी, कुबेर आणि इंद्रदेव पृथ्वीवर अर्ध्या तासासाठी फक्त येत असतात. आणि आपल्या आर्थिक समस्यांना आपल्याला तोंड देताना ते आपल्याला सहाय्य करण्यासाठी आपल्या पृथ्वीवर येत असतात.
आणि जेव्हा पृथ्वीवरती दुष्काळ पडला होता, आर्थिक समस्यांना लोकांना तोंड द्यायला लागत होतं, तेव्हा श्रीमन नारायण प्रभू म्हणजे आपले विष्णू भगवान यांना सर्वांनी शरण जाऊन प्रार्थना केली. तेव्हा स्वतः भगवान विष्णूंनी नारायणांनी हा उपाय सांगितलेला होता की कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ असेल तेव्हा तुमच्या आर्थिक समस्या निवारण्यासाठी जवळपास मध्यरात्रीच्या समयास म्हणजे 12 ते 12:39 या समयास लक्ष्मी, कुबेर, चंद्र, ऐश्वर्य, आरोग्य प्रदान करतील. ज्यांची ते म्हणजे त्यांची सेवा जे करेल त्यांना आरोग्य, ऐश्वर्य, अष्टलक्ष्मी प्राप्त होतील. त्यांना लक्ष्मींच्या 8ही रूपांचे भरभरून आशीर्वाद मिळतील. स्वर्गवासी दैवत असल्याकारणाने या दैवतांना अमृताचा नैवेद्य लागतो. तर यावर उपाय काय म्हणून चंद्रदेवतांनी असं सांगितलं. याची जबाबदारी स्वतः चंद्रदेवतांनी घेतली की ज्या वेळेस पृथ्वीवर लोक लक्ष्मी, कुबेर आणि चंद्रांची सेवा करत असतील तेव्हा मी वरून माझ्या चंद्रकिरणांतून अमृताचं सिंचन करीन. तेव्हा पृथ्वीवरील कामधेनू म्हणजे गायीचे जे अमृततुल्य असं दूध आहे ते तुम्ही आटवा आणि त्यात मी किरण म्हणजे अमृततुल्य असे किरण सोडीन. तेव्हा त्याचं अमृत तयार होईल. तेव्हा ते अमृत तुम्ही लक्ष्मी, कुबेर आणि इंद्रदेवांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि तुम्ही स्वतःच्या आरोग्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी ते पिऊ शकता. तेव्हापासून कोजागिरी पौर्णिमेची ही सेवा चालू झालेली आहे. त्याची रूढी परंपरा चालू आहेत. तर या किरणातून अमृत स्तवल्यामुळे या दुधाला अमृत असं म्हणतात. त्यामुळे प्रत्येकानं कोजागिरी पौर्णिमेला तिन्ही देवतांचे पूजन करून अमृततुल्य दुधाचं सेवन करावं. पण ह्यावेळेस खंडग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे ते दूध आपल्याला न पिता सेवा सर्व करायच्या, पण ते दूध त्या दिवशी न पिता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ग्रहण करायचं आहे. त्या कारण वेध चालू होत आहेत, त्यामुळे आपल्याला त्या दिवशी ते ग्रहण करायचं नाही. आणि परमेश्वराचा स्वतः आशीर्वाद असा आहे नारायणांचा की या देवतांची जे कोणी कोजागिरी पौर्णिमेदिवशी सेवा करेल त्यांना विपुल लक्ष्मी, अष्टलक्ष्मी, धैर्य, अखंड विजय प्राप्ती होते. त्यामुळे हे सर्व देवतांच्या पुढे कबूल केल्यानंतर चंद्रदेवांनी या सर्वाची जबाबदारी घेतली. म्हणून कोजागिरी पौर्णिमेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी अनेक सेवा, उपासना केल्या जातात आणि या प्रत्येकाने करायलाच हव्यात. आणि जेव्हा आपण ते अमृततुल्य दूध बनवत असतो तेव्हा घरातील स्त्रीने मनात अशी भावना ठेवायची की आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना हे लाभदायक ठरावं, अमृततुल्य असणारं हे दूध. तेव्हा तुम्ही हा मंत्र आवर्जून म्हणा. ऋण रोगादि दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्तापनाशयंतु मम सर्वदा. म्हणजे माझ्यातील काही ऋण असतील, रोग असतील, दारिद्र्य असेल, अपमृत्यूचं भय असेल, शोक असेल, मनस्ताप असेल, त्यात सर्वांचं नाश कर आणि मला सर्व ऐश्वर्य, सुख, शांती प्राप्त करण्यासाठी मी तुझ्यापुढे विनंती करत आहे. अशी भावना मनात ठेवावी आणि ते दूध तिन्ही देवतांना समर्पित करावं किंवा त्याचा नैवेद्य दाखवावा आणि कोजागिरी पौर्णिमा खूप चांगल्या पद्धतीने साजरा करावी. तर कोजागिरी पौर्णिमेची संपूर्ण मांडणी मी तुम्हाला आवर्जून शेअर करेन. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.